श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्रीगुरुभ्यो नमः। श्रीसरस्वत्यै नमः। सजयति सिन्धुरवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरणं वासरमणिरिव तमसान्द्राशिन्नाशयति विघ्नानाम्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। आपदामपहर्तारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। पुण्डलीकवरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया। हरी जय जय राम कृष्ण हरी। हरी जय जय राम कृष्ण हरी। हरी जय जय राम हरी जय जय राम कृष्ण हरी। हरी
शरणागत दीना शरणागत दीना चरणी रत करुणा दृष्टी निहारी जय जय राम
नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो, देह जावो अथवा रावो. पांडुरंगी पांडुरंगी गुणवा अखंडित प्रेम हृदये अखंड
तोपे वारू तन मन धन तोपे वारू तन तन मन धन तोपे वारू तन मन धन तोपे वारू तन मन धन तोपे वारू बार बार तोरी सावरी बार बार तोरी सावर सुरत और नैनवा रासी तन मन धन तोपे वारू तन मन धन तोपे वारू सावरी सुरत सावरी सुरत सावरी सुरत मोहनी मूरत सावरी सुरत मोहनी मूरत निरखत है मोपे निरखत है मोपे पार पार तन मन धन तोपे वारू तन मन धन तोपे वारू तन मन धन तोपे वारू. पंढरीनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. बोला मंगल मूर्ती मोरया. सदा नाम घोष करू हरिकथा. संतांनी हरिकथेचा घोष करा असा संदेश दिलाय. सदा नाम जप असं नाही म्हणाले बरं का. त्यामुळे कीर्तन भक्ती ही संतांच्या आवडीची आणि त्याही पेक्षा भगवंताला प्रिय असणारी. त्यामुळे तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी आनंदे हा आनंदाचा गदारोळ आहे. आणि म्हणून या भक्तीच्या प्रांतामध्ये या वाटेवरती एकदा साधकांनी चालायचा प्रयत्न केला की मग मात्र काय अवस्था असली पाहिजे भक्ताची, काय स्थिती असली पाहिजे भक्ताची, या परिस्थितीचं वर्णन करताना संत श्रेष्ठ भक्त शिरोमणी विठुरायाचे प्रेम भांडारी म्हणून ज्यांचं वर्णन संत मांदियाळीमध्ये केलं जातं असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांचा 4 चरणांचा आणि बहुतेक जणांच्या परिचयाचा पाठांतरातला अत्यंत सुंदर असा अभंग की जो आपण नेहमी रेकॉर्डेड चालीमध्ये सुद्धा नेहमी आपण ऐकता. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ बाहो आन तुझी पंढरीनाथा चरण न सोडी सर्वथा वदनी तुझे मंगल नाम हृदयी अखंडित प्रेम आणि नामा म्हणे केशव राजा केला पण हा चालवी माझा. पंढरीनाथ महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. संत श्रेष्ठ नामदेव महाराज देव, देश आणि धर्म या 3ही गोष्टींसाठी आपलं जीवन सर्वस्वपणाला लावलं. नामदेवांची गाथा म्हणजे जणू काही त्यांचं आत्मचरित्रच आहे की काय, की ज्या गाथेमध्ये नामदेव महाराज स्वतःला आलेले अनेक अनुभव, स्वतःचं चरित्र जणू सांगतात आपल्याला. अखंड भगवंतांची सेवा, निष्ठेने नाम घेणं, भावपूर्णतेने भक्ती करणं. एवढंच नाही, भगवंताचा एवढा लाडका आणि हट्टी भक्त होता की वेळ आली तर याच नामयानी भगवंताशी भांडावं सुद्धा. भक्त कैवारिया होशी नारायणा बोलता वचना काय लाज, तुला लाज वाटते का रे माझ्याशी बोलायला. म्हणून वयाच्या 5व्या वर्षी सुद्धा अलौकिक सिद्धी प्राप्त केलेले संत श्रेष्ठ नामदेव महाराज पांडुरंगाच्या समोर उभं राहावं आणि भगवंताला हट्ट करावा, मी आणलेलं भोजन तू जर जेवला नाहीस तर इथं पायरीवर डोकं आपटून जीव देईन भगवंता. अहो काय दिनांचा प्रतिपालक असलेला भगवंत भक्तवत्सल दयाघन वीट सोडावी आणि धावत यावं. पांडुरंगानी परमात्म्यानी स्वतः नामदेवांच्या सोबत भोजन करावं. अलौकिक असा सिद्धांत, अलौकिक अशी सिद्धी भक्तीची प्राप्त केली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली असं सांगणारे नामदेव महाराज. पूर्वपुण्याईनी भक्ती लाभली, पूर्वपुण्याईनी भक्तीची सिद्धता मिळाली आणि भगवत कृपा लाभली हे ठासून सांगतात. आकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकळा हरीच्या दासा असं उदात्त मागणं पसायदानाच्या रूपाने जसं समर्थांचं मागणं आहे कल्याण करी रामराया, जसं
ज्ञानोबा माऊलींचं मागणं आहे आता विश्वात्मके देवे, तसं नामदेव महाराजांचंही पसायदान आपण जाणता श्रोते हो. आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. अतिशय सुंदर भक्तांच्यासाठी, हरीच्या दासांच्यासाठी भगवंताकडे मागणं मागणारे अलौकिक प्रतिभावंत संत होते की ज्यांनी सबंध भारत पायदळी घातला. ज्ञानोबा माऊलींच्या बरोबर 1 वर्षाची तीर्थावळी केलीच, पण तिथून पुढे ज्ञानोबांच्या संजीवन समाधी नंतरही अव्याहतपणे 40 वर्ष भारत तीर्थयात्रा केली. जिथे तिथे आपली गरज आहे तिथे तिथे नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी या न्यायाने कीर्तनाच्या माध्यमातून भक्तीचा, नामाचा प्रसार प्रचार करण्याचं अविरत काम नामदेव महाराजांनी करावं. आणि एवढंच नाही, पंजाब प्रांतामध्ये जाऊन तिथे आपली धर्माची पताका फडकवावी. शीख धर्मग्रंथाच्या गुरुग्रंथ साहिबा या ग्रंथामध्ये नामदेव महाराजांच्या अभंगांना अतिशय सुंदर असं स्थान त्या मंडळींनी देऊ केलं. तिथे नामदेवांचं मंदिरही आहे. महाराष्ट्रच काय, भारतातल्या अनेक राज्यांमध्ये आपण जा, प्रत्येक ठिकाणी नामदेवांच्या खुणा, त्यांची मंदिरं आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाहीत. असा सुंदर विठुरायाचा लाडका भक्त होता, प्रेम भंडारी होता. नामयाचे प्रेम केशवची जाणे, केशवाचे राहणे नामयासी. त्यामुळे अखंड द्वैत माहिती होतं, अद्वैत मान्य होतं, पण तरी सुद्धा अद्वैत्व या भक्तीच्या पातळीला पोहोचलेले नामदेव महाराज. मी मुद्दाम आपल्याला फोड करून सांगेन, द्वैत साधना, द्वैताचा साक्षात्कार म्हणजे भगवंत आणि भक्त दोन नसून खरं तर 2 असावेत, मी आणि तू. भगवंत वेगळा, भक्त वेगळा म्हणजे द्वैत साधना. अद्वैत भावाचा साक्षात्कार अनेक संतांनी करून घेतला की ज्यामध्ये मी तूपणाची झाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान, तिथं मीही उरला नाही आणि तूही उरला नाही या अवस्थेला साधक पोहोचला. द्वैत म्हणजे भगवंता तू वेगळा, मी वेगळा. अद्वैत भगवंता तू आणि मी, आपण दोघं एकच आहोत. आणि तिसरा टप्पा म्हणजे अद्वैत्व, ज्याला असं म्हटलंय की ज्यामध्ये देवा मला माहितीये मी आणि तू 2 नाही, आपण एकच आहोत, पण तरी सुद्धा मला तुझ्यापासून वेगळं राहण्यामध्येच आनंद आहे. कारण तुझ्यापासून वेगळं राहून मला तुझी भक्ती करता येते, तुझी पूजा करता येते, तुला घास भरवता येतो नव्हे, माझ्या कीर्तनात तुला नाचताना पाहता सुद्धा येतं. म्हणून काय आनंद भावा हो. एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी, एकची टाळी झाली चंद्रभागे वाळवंटी. हो माझा ज्ञानराजा, हा माझा ज्ञानराजा, गोपाळासी लाह्या वाटी, नामदेव कीर्तन करी प्रेमी पुढे नाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. जनी म्हणे बोला, जनी म्हणे बोला, जनी म्हणे बोला, ज्ञानदेवा अभंग, अभंग बोलता रंग भरला कीर्तनी, अभंग बोलता रंग भरला कीर्तनी. हो अभंग बोलता रंग भरला कीर्तनी. प्रेमाचे निछंदे विठ्ठल नाचो लागला, विठ्ठल नाचो लागला. हो नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर. सावध होई देवा ऐसा बोले कबीर, ऐसा बोले कबीर. हो नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग, नामदेव कीर्तन करी पुढे देवनाचे पांडुरंग. असा सुंदर भक्तीचा नामाचा जागर ज्यांनी घालावा, धर्माची पताका दूरवर ज्यांनी पोहोचवावी असे संत श्रेष्ठ नामदेव महाराज. पांडुरंगाशी सुद्धा भांडायची ज्यांची ताकद आणि सामर्थ्य होतं असे नामदेव महाराज भक्ती करताना अद्वैत्व हे मान्य करतात की देवा मला तुझ्यापासून वेगळं राहण्यात आनंद आहे. श्रोते हो, मला सांगा, पंचपक्वान्नांनी भरलेलं ताट आहे, त्या भोजनातला घास पोटात गेल्यावर आनंद देतो, ताटात असताना आनंद देतो की ओठात असताना आनंद देतो? खरं उत्तर असं आहे की जोपर्यंत तो घास तोंडात आहे तोपर्यंतच आनंद आहे. त्यामुळे देवा तू आणि मी
वेगळे नाही हे मला माहितीये, पण तरी सुद्धा तुझ्यापासून वेगळं राहून मला तुझी भक्ती करायची. मी भक्त तू देव ऐसे करी. नको आत्मस्थिती, नको ब्रह्मभाव, मला ब्रह्मस्थितीला पोचवू नको, मला आत्मस्थितीचा अनुभव देऊ नको, मला आपलं तुझ्यापासून वेगळंच ठेव. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. हे मागणंच होतं संतांचं याकरता. कारण या भक्तीच्या वाटेवर साधक अशा स्थितीला पोहोचतो. नामदेव महाराज सांगतात, भगवंता आता माझी अशी अवस्था झालीये. निरूपणासाठी घेतलेल्या अभंगाचं प्रथम चरण नामदेव महाराज आम्हाला सांगतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. देह जावो अथवा राहो, या भक्तीच्या वाटेवरती आमचा देह झिजला नव्हे, झिजून संपला तरी सुद्धा चालेल, पण पांडुरंगी दृढ भावो, आमचा दृढ असा भाव तुझ्या पायावरती आहे. देहाचं वाटेल तरी झालं, वाटेल ते झालं तरी चालेल, कारण आम्हाला माहितीये नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैन क्लेदयन्ति आपो न शोषयति मारुतः. मरण हे देहाला असेल, आत्मा अमर आहे. त्यामुळे हे भगवंता देहाचं वाटेल ते होऊ दे. तुकोबराय म्हणतात, तुटो हे शरीर फुटो हे मस्तक, नामाचा गजर सोडू नये. वाटेल ते झालं तरी चालेल. श्रीमद भागवतामधला प्रसिद्ध श्लोक आहे. वैष्णव कुणाला म्हणायचं, भक्त कुणाला म्हणायचं, काय दृढता आहे. देह जावो अथवा राहो, हे नामदेवांचं सांगणं कसं यथार्थ आहे बघा. भागवतकार सांगतात, त्रिभुवन विभव हेतवेप्य कुंठ स्मृती रचितात्मसुरादिभिर्विवृग्या न चलति भगवत्पदारविन्दाल्लव निमिषार्धमपि यस्य वैष्णवाग्र्यः. सद्गुरुनाथ महाराज की. त्रिभुवन विभव हेतवेप्य कुंठ स्मृती. त्रिभुवनाचं वैभव जरी पायाशी आणून घातलं, म्हणाले घे बाबा हे तुझंच आहे, किंवा असलेलं वैभव नष्ट झालं, घोर असं दारिद्र्य आलं, तरी सुद्धा ईश्वरावरची निष्ठा ज्याची तिळमात्र सुद्धा ढळत नाही, यावर ज्ञानोबा ज्ञानेश्वरीच सांगतात, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. सुखाने हुरळून न जाता, दुःखाने खचून न जाता, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो, ही भक्ताची स्थिती असते. त्यामुळे वाटेल ते झालं तरी चालेल, आमचा ध्येय मार्ग आम्ही सोडणार नाही, ही खऱ्या महापुरुषाची, खऱ्या साधकाची आणि खऱ्या सिद्धाची तळमळ असते. त्यामुळे नामदेव महाराज आम्हाला सांगतात, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. देहाची अवस्था काही होऊ दे भगवंता, पण आता तुझ्या चरणांचा ध्यास आम्ही घेतला. भक्तीच्या वाटेवर हे ध्येय संतांचं निश्चित होतं. त्याचबरोबर देवाबरोबर देशाला देव मानणारी अनेक महापुरुष मंडळी आपल्या या भूमीमध्ये, या मातीमध्ये जन्माला येऊन गेली. म्हणून एवढ्या वर्षानंतर सुद्धा आज आम्ही त्यांचा इतिहास गातो, त्यांची पानं वाचतो. खरं तर वाचलं पाहिजे बरं का. परवा एका मुलाला विचारलं, काय रे बाबा वाचतोस का? तो म्हणाला, हो माझ्याकडे फार मोठा ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे व्हॉट्सॲप. म्हटलं PhD करायची असेल तर इंस्टाग्राम आहे, ट्विटर आहे, फेसबुक आहे, उत्तम. दीर्घकाळ वाचनाची सवय नाहीये, वाचाल तर वाचाल ही म्हण आपल्या जुन्या मंडळींनी सांगितली, ती उगीच नाहीये. वाचन संस्कृती संपली, त्यामुळे जीवनाचं ध्येय आजच्या पिढीच्या काही निश्चितताच नाहीये ध्येयाची. संतांचं ध्येय निश्चित ठरलं होतं, महापुरुषांचं ध्येय निश्चित ठरलं होतं. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, ही भावना होती. म्हणून तर वयाच्या 14व्या वर्षी घरातल्या देवी समोर माझे सावरकर उभे राहतात आणि देवीच्या समोर शपथ घेतात, हे देवी, शत्रूला रणांगणावर मारता मारता मरे तो झुंजेन. ही प्रतिज्ञा 14व्या वर्षी घेतली जाते. 14व 15व वर्ष म्हणजे प्रतिज्ञा करण्याचं आणि ध्येय सिद्ध करण्याचं आमच्या दृष्टीने नाही असं आम्हाला वाटतं, पण खऱ्या अर्थी 16व्या वर्षी छत्रपतींनी सुद्धा स्वराज्याची प्रतिज्ञा घ्यावी आणि स्वराज्य विस्ताराचा प्रयत्न आपल्या आईच्या मार्गदर्शनाखाली करावा. याला म्हणायचं दृढता, याला म्हणायचं प्रयत्नांची पराकाष्ठा. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. अनेक संतांनी आम्हाला प्रयत्नवाद शिकवला, कर्तृत्ववाद शिकवला. फक्त हातामध्ये टाळ घेऊन बसा असं नाही. परिणामी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली तरी चालेल. देह जावो अथवा राहो, पण आमचं ध्येय काय आहे? परमात्मा प्राप्ती. हे जसं संतांचं आहे तसं सत्पुरुषांचं सुद्धा होतं बरं. म्हणून तर उडी घ्यायला घाबरले नाहीत.
समुद्रामध्ये 2 उड्या या जगामध्ये प्रसिद्ध आहेत श्रोते हो. कविवर्य तिवारींनी वर्णन केले, या भारतात आहेत विख्यात बहादूर 2, या भारतात आहेत विख्यात बहादूर 2, जे आईसाठी गेले सागरास ओलांडून. हनुमंता मागे आहे वीर विनायकाचा मान, लाडका भगुर गावाचा जो सुपुत्र भारत भूचा, आदर्श क्रांतीवीरांचा मृत्युंजय होऊन गेला, श्री स्वतंत्र ते जय बोला, मृत्युंजय होऊन गेला, श्री स्वतंत्र ते जय बोला, मृत्युंजय होऊन गेला, श्री स्वतंत्र ते जय बोला. स्वतंत्र देवतेसमोर शपथ घ्यावी, जीवाची पर्वा न करता देह जाओ अथवा राहो या न्यायाने मध्य समुद्रामध्ये उडी घ्यावी. हनुमंतरायांची उडी पाठोपाठी या विनायकाची, सावरकरांची उडी जगविख्यात आहे. त्यामुळे नामदेव महाराजांचं हे विधान, नामदेव महाराजांचं हे प्रमाण आपल्याला या अर्थी बघावं लागेल की या सगळ्या महापुरुषांनी देशाला देव समजलं, धर्मासाठी निष्ठेने प्राणपणाला लावून सर्वस्वाचा त्याग करण्याची तयारी दर्शवली. मग त्यामध्ये वासुदेव बळवंत फडके असतील, मदनलाल धिंगरा असतील, भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, अनंत कान्हेरे हे असतील, माझी झाशीची रणचंडी राणी लक्ष्मीबाई असेल. अहो भल्या भल्या पुरुष संस्थानिकांनी इंग्रजांच्या पुढे माना तुकवल्या, पण ही झाशीची रणचंडी होऊन त्यांच्या समोर आवेशाने उभी राहिली. त्यांचा कर्दनकाळ होऊन, का? कारण तत्वज्ञान माहिती होतं, देह जावो अथवा राहो. आम्ही आमच्या ध्येय प्राप्ती समोर वाटेल ते काटे आले, वाटेल ते संघर्ष करण्याची तयारी ठेवली, वाटेल त्या अडीअडचणींना सामोरे जाण्याची आमची सिद्धता आहे, परंतु आम्ही आमचा ध्येय मार्ग नाही सोडणार. चरण न सोडी सर्वथा आन तुझी पंढरीनाथा. भगवंता तुझी शपथ घेऊन सांगतो, नामदेव महाराज म्हणतात की आता तुझे चरण धरलेत ना, आता सोडणार नाही. श्रोते हो, भक्तीचा प्रांत असू दे, मग तो देवभक्तीचा असू दे, देशभक्तीचा असू दे, धर्मनिष्ठेचा असू दे, या सर्वच प्रांतामध्ये महापुरुषांची, संतांची हीच अवस्था होती. गेले होते ना हो, 7 जण होते. शत्रूच्या शिबिरामध्ये जावं लागलं. बहलोल खान नावाचा क्रूर कर्मा सरदार महाराष्ट्रावर चालून आला होता. सातारा जिल्ह्यातलं भोसरे नावाचं गाव आणि त्या गावचे सुपुत्र, छत्रपतींनी नेमलेले स्वराज्याचे सरसेनापती प्रतापराव गुजर. सुरुवातीला बहलोल खानाच्या युद्धाच्या स्वारीवर छत्रपतींनी पाठवलं. सोबत आदेश दिला होता शत्रूला धरावे अथवा मारावे, परंतु हा बहलोल निर्दयी होता, विश्वासघातकी होता. शरण आल्याचं नाटक करावं आणि मनाने हळवे असलेल्या आमच्या सरसेनापतींनी त्यांना क्षमा करून टाकावी. परिणाम जो व्हायचा तोच झाला. सरसेनापती स्वराज्यात माघारी येतात न येतात तोच बहलोल खानांनी आकांड तांडव, प्रचंड आमच्या सैन्याची नासधूस करावी, आमचा मुलूक लुटावा, अनेक प्रकारे अनन्वित छळ करावा आणि मग मात्र छत्रपतींच्या तळपायाची आग मस्तकामध्ये जावी. संतापलेले छत्रपती प्रतापराव गुजरांना सांगतात, शत्रूला गर्दीस मिळवल्याशिवाय आम्हाला तोंड दाखवू नका. हे वाक्य काळजाला जिव्हारी लागावेत तसे टोचले आणि मग मात्र निश्चय पक्का झाला, देह जाओ अथवा राहो. 7 जणांना घेतलं. एकूण 7 जण जीवाला जीव देणारे निष्ठावंत जिगरबाज साथीदार मिळून बहलोल खानावर तुटून पडले. ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, ते फिरता बाजूस डोळे किंचित ओले, सरदार 6 सरसावूनी उठले शेले, रिकिबीत टाकले पाय झेलले भाले, कोसळल्या उल्का जळत 7 दर्यात, उसळले धुळीचे मेघ 7 दर्यात, वेडात मराठे वीर दौडले 7, वेडात मराठे वीर दौडले 7. क्या बात है. दगडावर दिसतील अजूनी जेथल्या
अजूनी रंग रक्ताचा, क्षितिजावर दिसतो अजून मेघ मातीचा. खगसात जळाले अभिमानी वणव्याता, खगसात जळाले अभिमानी वणव्यात. वेडात मराठे वीर दौडले सात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात, ज्ञानातून उसळे तलवारीची पात. वेडात मराठे वीर दौडले सात, वेडात मराठे वीर दौडले सात. छत्रपती शिवाजी महाराज की जय. 7 जणांनी जीवाची बाजी लावली श्रोते हो. याचं कारण एकच होतं श्रोते हो, देह जावो अथवा राहो. आयुष्यात येणाऱ्या अडचणींना संघर्षांना तोंड दिलं, पण आजच्या अंधारातून उद्याचा उषक्काल या सगळ्या महापुरुषांना संतांना दिसत होता. तुमचं माझं जीवन सुखाचं व्हावं ही अंतरीची तळमळ होती. याच करता भारताच्या आद्य स्त्री शिक्षिका सावित्रीबाई फुले असेल, भारताच्या पहिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी असतील, या सगळ्यांनी समाजाकडून होणाऱ्या निंदेचा अपमानाचा सहज स्वीकार केला. याचं कारण एकच होतं, ध्येय प्राप्तीसाठी न डगमगता देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो. नामदेव महाराजांच्या या अभंगाकडे आपण या दृष्टीने पाहण्याची खरं तर गरज आहे श्रोते हो. कारण आज प्रत्येकाला आपल्या कपड्यांची इस्त्री मोडायला नको आहे. आपल्या जीवनामध्ये जरा सुद्धा विसंगती चालणार नाही. सगळं अलबेल, सगळं आरामात हवंय. खिसा फाटका नको, किंबहुना तो जास्त भरता कसा येईल याच्या मागे सगळेजण लागलेत. आणि या पलीकडे जाऊन देशाचा धर्माचा विचार व्हावा या एका अपेक्षेने संतांनी हे कार्य तुमच्या माझ्या समोर ठेवलं. अशी चरित्रगाथा कुणाची आहे आपण बघूया उत्तर रंगामध्ये. नामदेव महाराज याच आशयाने आपल्या पूर्व रंगाच्या मूळ पदामध्ये सांगतात. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो. देह जावो अथवा राहो. पांडुरंगी दृढ भावो. देह जावो अथवा राहो, देह जावो अथवा राहो, अथवा राहो, अथवा राहो. पंढरीनाथ भगवान की जय. कीर्तनाच्या प्रथेनुसार थोडा वेळ हरिनामाचा गजर करूया. आपण जिथे असाल तिथे काय सुंदर सोय आपल्या हातात आणून दिली बघा. हवे तेव्हा, हवे तिथे आणि हवे ते एका क्लिकवर कीर्तन विश्व आपल्यासाठी उपलब्ध आहे. अनेक भक्तांची, साधकांची चरित्र आपल्या हातात उपलब्ध आहेत. फक्त आपल्याला काही क्षण डोळे मिटून नामाचा आधार घेऊन भगवंतांची आळवणी या माध्यमातून करायची आहे. आणि कुठल्याही कार्याला जसा आर्थिक पाठबळाशिवाय ते कार्य, तो जगन्नाथाचा रथ चालत नाही, त्या पद्धतीने यथाशक्ती यथामती आपला सहयोग या महाकार्यासाठी द्यावा एवढी कळकळीची विनंती आपल्या सगळ्यांना करते. गोड मुखानी, गोड आवाजामध्ये आपल्या सगळ्यांचं नामस्मरण भगवंतांच्या पर्यंत पोहोचवूया. आणि भगवंत ज्या नामाने आनंदित होतो ते नामच त्याला आपण देऊया. बोला श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय
काय आनंद आहे बघा. कीर्तनामध्ये आमच्या देवकाकांच्या साथीचा सुंदर नाद स्वरब्रह्म, एकीकडे आमचे मिलिंद सर, एकीकडे आमचे कानडे गुरुजी. नादब्रह्म, स्वरब्रह्म, शब्दब्रह्म या तिन्हींचा एकत्र त्रिवेणी संगम जिथे होतो तिथे साक्षात परब्रह्म साकार होतं असं म्हणतात. त्यामुळे रंगी ओढवावी रंगकथा ही विनंती संतांनी केली आहे. कीर्तनामध्ये परब्रह्म असतं म्हणून आपण कीर्तनातलं नाम कधीही चुकवू नये ही संतांची धारणा आहे. श्रोते हो, कथा आपण जाणता. साल होतं 2003, तारीख 1 फेब्रुवारी, वार शनिवारचा होता. रात्री 8:30चा सुमार. सगळ्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली होती. टीव्ही सगळ्यांचे सुरू होते, न्यूज चॅनल सुरू होत्या आणि हातामध्ये प्रत्येकाचा रिमोट होता. प्रत्येक जण पाहत होता आणि अचानक सगळ्यांचा आशावाद संपतोय की काय अशी परिस्थिती. टीव्हीच्या स्क्रीनवर अचानक एक जळती रेषा दिसावी, अग्निकण सगळीकडे विखुरताना दिसले. निवेदकाचा तटस्थ आवाज प्रत्येकाच्या कानावर गेला की कोलंबिया अंतराळयान जळून राख झालं, स्फोट झाला आणि त्यामध्ये अंतराळवीर जळून नष्ट झाले. श्रोते हो, ही बातमी हृदयाला चटका लावणारी होती. मृत्यू हा खरं तर दुर्दैवीच असतो, पण यावेळी मृत्यू झाला होता तो दुर्दम्य आशावादाचा, अपुऱ्या तंत्रज्ञानाचा की काय असं वाटावं. पण एवढं सगळं असून सुद्धा पहिली भारतीय अंतराळवीर आणि स्त्री ही चारही बिरुद जिनी मानाने मिरवली आणि भारतीयांच्या मनावर आज तागायत जिनी अधिराज्य केलं, अशी एक तेजस्वी तारका या भारतभूमीच्या इतिहासाने पाहिली. कोण होती? श्रोते ऐका कथा दिव्यती. श्रोते ऐका कथा दिव्यती. श्रोते ऐका कथा दिव्यती. एका वीरांगनेची, एका वीरांगनेची, हा एका वीरांगनेची. श्रोते ऐका कथा दिव्यती. एका वीरांगनेची. गगनाला जी घाली ग वसणी, गगनाला जी घाली ग वसणी. तारा होते राजी रामा साधूजी. रामा राजा राम कहोजी. आपल्या स्वप्नांची पाठराखण करता 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 अनेक प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जात जात अनेक संघर्षांशी सामना करत करत प्रयत्नवाद आणि बुद्धिवादाच्या जोरावर स्वतःच्या अंतरातला स्फुल्लिंग जिनी कायम चेतवत ठेवला आणि त्याच जोरावरती देशासमोर, देशातल्या युवकांसमोर, युवतींसमोर एक आगळा वेगळा आदर्श ठेवून गेली. श्रोते हो, तुकोबराय म्हणाले, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. एका विशिष्ट ध्येयवादाने प्रेरित असलेली कल्पना चावला, भारतातल्या पहिल्या अंतराळवीर डॉक्टर कल्पना चावला असा त्यांचा उल्लेख करावा लागेल. 1961 साल होतं श्रोते हो. सोव्हिएत रशियानी पहिलं मानवसहित यान अवकाशामध्ये सोडलं होतं आणि युरी गागारिन हा पहिला अंतराळवीर ठरला होता. तेच साल म्हणजे आपल्या चरित्र नायिकेच्या जन्माचं साल होतं. बरं, तारीख होती 1 जुलै 1961 साल. भारतीय स्त्रियांच्या प्रमाणे ज्या दिवशी कल्पनेचा जन्म झाला ना, त्या दिवशी तिच्या आईलाही असं वाटलं होतं की माझ्या पोटी मुलगा जन्माला आला असता तर बरं झालं असतं. पण मंडळी, मी नेहमी सांगत असते, मुलगी जन्माला येते ती आपल्या सहित आपल्या माता पित्यांचं भाग्य घेऊन. जन्म झाला या लेकीचा. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा असं तुकोबराय म्हणतात. पण ही सुकन्या, ही चरित्र नायिका, तिने अशा ठिकाणी झेंडा लावला, सप्तखंडांची पृथ्वी तर आहेच पण त्याही पलीकडे जाऊन वातावरण भेदून अवकाशात तिने आपला कर्तृत्वाचा झेंडा रोवला. सगळ्या भारतीयांना डोळे दिपवणारा इतिहास घडून दाखवला. आणि अशा पद्धतीने भारतामधली भारतीय असलेली ही सुकन्या, पंजाब नावाचं राज्य, त्या राज्यामध्ये कर्नाल नावाचं छोटंसं गाव श्रोते हो. पण हे गाव जगाच्या काय देशाच्या नकाशामध्ये सुद्धा नगण्य होतं.
पण आपल्या या चरित्र नायिकेमुळे, कल्पना चावला या एका नावामुळे कर्नाल गाव सगळ्यांना परिचित झालं आणि ही आपल्या देशवासियांची, इथल्या तरुणांची आणि तरुणींची रोल मॉडेल झाली हो. प्रत्येकाला असं वाटावं आपणही अंतराळ क्षेत्रात, या अंतरिक्ष क्षेत्रामध्ये काहीतरी भरीव कामगिरी करावी, आपणही या क्षेत्रामध्ये प्रवेश करावा. पण हे क्षेत्र किंवा हा प्रवेश, ही वाट साधीसुधी नव्हती. असंख्य अडचणींची, काट्याकुट्यांची होती. कारण लहानपणापासून ध्येय पक्क झालं होतं. या कर्नाल गावची ही कन्या, लहानपणीचं नाव होतं मोंटू, बरं का. आणि अगदी लहान मुली जशा भातुकलीमध्ये रमतात की नाही, तशी ही कायम विमानांबरोबर खेळायची. ग्रह, नक्षत्र, तारे, अंतराळ या संदर्भातल्याच उत्सुकतेच्या गोष्टी, या गोष्टींच्या संदर्भात कायम उत्सुक असायची. जाणून घ्यावं असं वाटायचं. आई वडिलांकडे सुद्धा असाच हट्ट करायची की मला एखादं विमान घेऊन द्या. आई वडिलांचे उत्तम संस्कार, कष्टाने संपन्न केलेलं, समृद्ध असलेलं जीवन, त्यामुळे संस्कार असा होता की परंपरेने जे ठरवून दिलंय ते एका रूढीच्या चाकोरीबद्ध अवस्थेमधलं जीवन मी नाही जगणार, तर मी काहीतरी जगावेगळं धाडस करीन, प्रवाहाविरुद्ध पोहून दाखवीन. शिवखेरा नावाचे एक तत्ववेत्ते श्रोते हो, त्यांच्या यश तुमच्या हातात या पुस्तकामध्ये खूप सुंदर वाक्य त्यांनी लिहिलंय. ते म्हणतात, महापुरुष कुठलीही वेगळी गोष्ट करत नाहीत, तर प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात. मग ते वेगळेपण काय आहे आम्हाला कल्पना चावलाच्या या चरित्रावरून कळतं. नामदेवांनी सांगितलेला संदेश आम्हाला इथे प्रतीत होतो, देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. आपल्या ध्येयासाठी वाटेल तो त्याग आणि वाटेल ते कष्ट उपसण्याची तयारी होती. म्हणूनच मला सांगा, सुवर्णत्व सिद्ध केव्हा होतं? आगीत ताऊन सुलाखून भट्टीत भाजून निघतं. दग्धम दग्धम पुनरपि पुनः कांचनम पीतवर्णम, तेव्हा त्याची झळाळी वाढते. कल्पनाचं चरित्र, डॉक्टर कल्पना यांचं चरित्र ही असंच आहे श्रोते हो. मला एरोनॉटिकल इंजिनिअरिंग हाच विषय घेऊन पुढे जायचंय, अंतराळ क्षेत्रातच भरीव कामगिरी करायची आहे, हे उशिरा नाही, अगदी लहान वयात ठरलं हो. शालेय शिक्षण घेत असतानाच या गोष्टी ठरल्या, पण विरोध अगदी घरापासूनच झाला. पण त्या विरोधाला सुद्धा न जुमानता सगळ्या घरच्यांची मनधरणी करून आपल्याला जे क्षेत्र पादाक्रांत करायचंय त्या क्षेत्रामध्ये कल्पनानी प्रवेश केलाच. 1976 साली टागोर बालनिकेतन या विद्यालयामधून शालांत परीक्षा उत्तीर्ण झाल्या. ध्येय ठरलेलं होतं, विरोध होत होता, पण एवढ्यावर न थांबता शालांत परीक्षेनंतर अमेरिकेतल्या टेक्सास विद्यापीठामध्ये एरोस्पेस इंजिनिअरिंग हा विषय घेऊन MSc ही पदवी संपादन केली. एवढंच नाही, तर त्याच विषयामध्ये डॉक्टरेट म्हणजे PhD सुद्धा संपादन केली. आणि बघता बघता काय कीर्तीचा आलेख असावा. कवी वर्णन करतात, गगना गवसणी घाली गगना गवसणी घाली, प्रगत अतिथी अमेरिका नासा, तेथे प्रवेश मिळवी करी यत्ना मोजुनी क्षणा श्वासा. विद्यापीठामध्ये PhD संपादन केलीच आणि एवढ्यावर न थांबता अमेरिकेतल्या नासा म्हणजे नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस ॲडमिनिस्ट्रेशन या संस्थेमध्ये, या संशोधन विभागामध्ये कल्पनानी काम करायला प्रारंभ केला श्रोते हो. त्यांनी तिची निवड करावी. तिथे कामाला रुजू झाल्यानंतर येणाऱ्या 5 वर्षांमध्ये भरीव कामगिरी करून दाखवावी, अनेक प्रकारची संशोधनं करून दाखवावी, अनेक प्रकारचे प्रयोग सिद्ध करून दाखवावेत. एरोडायनॅमिक्स या विषयामध्ये अनेक सुधारणा तिने कराव्यात. अंतराळातल्या यानाची कार्यक्षमता, त्याचा वेग, त्याचा अचूक अंदाज याविषयी कल्पनांनी आपलं संशोधन नासासाठी केलं. अनेक जबाबदाऱ्या पार पाडाव्यात. आणि एवढंच नाही, तर जन्मभूमीची, मायभूमीची नाळ तुटून न दिली, आपल्या पंजाब प्रांतातल्या कर्नाल गावच्या काही छोट्या छोट्या मुलांना सुद्धा नासा केंद्र दरवर्षी बघता यावं, म्हणून दरवर्षी 2 मुलांना नासा केंद्र कसं बघता येईल याच्यासाठी तिची धडपड असायची. अनेक जबाबदाऱ्या पार पाडता पडता नासा सेंटरनी अंतरिक्ष यात्री म्हणून कल्पनाची निवड केली श्रोते हो.
एवढंच नाही, एक यशस्वी उड्डाण सुद्धा या मंडळींनी घडवून आणलं. आणि ज्यावेळी अवकाश फिरून आलेली कल्पना जगाने पाहिली, भारत देशाने पाहिली, पंजाब प्रांतांनी नव्हे तिच्या गावांनी, कर्नालनी पाहिली, बालनिकेतन, टागोर बालनिकेतन नावाच्या तिच्या विद्यालयांनी, तिच्या शिक्षकांनी, कॉलेजच्या शिक्षकांनी, आईवडिलांनी तिची भरीव कामगिरी पाहावी, अक्षरशः डोळे दिपून जाणारं कार्य तिच्याकडून घडत असताना बघावं, कौतुकाचा वर्षाव होत होता. आणि एक दिवस, पुन्हा एकदा दिवस ठरला होता, 2003 साल होतं. दिवस ठरला होता, निवड झाली होती 7 जणांची, त्यामध्ये आमची कल्पना. आणि आता अंतराळात पुन्हा एकदा झेपवायचं होतं हो. यानाचं नाव होतं कोलंबिया. हे कोलंबिया यान सिद्ध होतं. कल्पनाच्या स्वप्नांना आकार येणार होता. मोहिमेवर जाण्याच्या आधी सगळ्यांच्या भेटी घ्याव्यात, सगळ्यांच्या भेटीगाठी घ्याव्यात नव्हे, आपल्या मित्र मंडळींसमवेत एखाद्या सहलीचा आनंद लुटावा, आपल्या गावी जाऊन यावं, मातापित्यांची भेट घ्यावी, या दृष्टीने कल्पना सगळ्यांना भेटली. आणि आता मोहिमेवर जाताना जसं आमचे तुकोबराय म्हणतात, रणांगणावर निघालेला एखादा वीर असतो की नाही, तो मागे फिरून पाहत नाही. ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारा एखादं पुरुषोत्तम असतो. आणि ही तर स्त्री होती, पराक्रमी होती, वीरांगना होती. पण कुठलाही मोहपाश बाजूला सारून आपली निवड झालीये. आपल्याला अंतराळात जायचंय, आपल्याला ग्रहताऱ्यांना कवेत घ्यायचंय, आपली पृथ्वी डोळे भरून वरून पाहायचीये. सुजलाम सुफलाम असलेली आपली भारत माता, आपला भूखंड, आपली वसुधैव कुटुंबकम ही धारणा बघायचीये. या ध्येयाने प्रेरित झालेली कल्पना निघाली. तुकोबा म्हणतात, रणी निघता शूर न फिरे माघारी, रणी निघता शूर न फिरे माघारी, रणी निघता शूर न फिरे माघारी. संसारा हाती अंतरलो देवा, आता कृपा करी नारायणा, आता कृपा करी नारायणा. रणी निघता शूर न फिरे माघारी, रणी निघता शूर न फिरे माघारी, रणी निघता शूर न फिरे माघारी. यशाच्या दिशेने टाकलेलं पाऊल पुढे जात राहिलो, मागे पाहिलं नाही. 2003 सालचा तो जानेवारी महिना, सगळी कटिबद्धता सिद्धता झाली आणि कोलंबिया यान आकाशात झेपावलं. बरं, या यानामध्ये कमांडर आणि फ्लाईट इंजिनिअरिंगच्या खुर्चीमध्ये कल्पना बसली होती. नियोजित वेळेमध्ये कोलंबिया यान पृथ्वीच्या कक्षेमध्ये गेलं आणि पृथ्वीभोवती गिरट्या घालू लागलं. आपल्याला कल्पना आहे, अवकाशामध्ये गुरुत्वाकर्षण हा विषय नसल्यामुळे अनेक अडचणींना, अनेक प्रतिकूलतेला सामना करत करत ही मंडळी आपल्याला नेमून दिलेलं, योजून दिलेलं कार्य कोलंबिया यान उत्तम प्रकारे पार पाडत होतं. 16 दिवसांची मोहीम कल्पनेने पाहावं. तिथून आपल्या शिक्षकांना, आपल्या मित्रमंडळींना आणि त्या निरीक्षण केंद्राला सुद्धा कल्पना मेल करायची. या मेलमध्ये, या संदेशामध्ये प्रत्येक वेळी सांगत होती की माझी पृथ्वी माता इकडून इतकी सुंदर दिसते की जणू वातावरणाचा एक तलम पडदा तिने ओढणी ओढावी की काय, अशी माझी पृथ्वी माता दिसतीये. खरं तर मी भारतासारख्या पंजाब राज्यातल्या छोट्याशा कर्नाल गावची असली तरी सुद्धा पृथ्वीची बांधिलकी काय असते, माझी पृथ्वी किती सुंदर आहे हे मला अवकाशातून दिसते. वसुधैव कुटुंबकम ही आपली धारणा आपल्या पूर्वसुरींची तिने सांगावी. एवढंच नाही तर जननी जन्मभूमीश्च स्वर्गादपि गरीयसी, आणि सांगावं आपल्या पृथ्वीची आपण काळजी घेतली पाहिजे. बरं, कारण तिने आपल्याला निर्माण केलंय, ती आपली जन्मदात्री आहे. या आणि अशा अनेक सुंदर संदेशांसह कल्पना आपला आनंद भारतीयांसोबत वेळोवेळी व्यक्त करत होती. श्रोतेहो, कुठल्याही कार्याच्या पूर्ततेसाठी, आपलं स्वप्न साकार करण्याकरता ते सहज हातात मिळालंय असं कधीच घडत नाही ना.
प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, ही आपल्याला म्हण सगळ्यांना माहितीये. प्रचंड जिद्द, प्रचंड प्रयत्नांची पराकाष्ठा, परिश्रम आणि मेहनत या सगळ्याच्या जोरावर, दुर्दम्य आशावाद, महत्वाकांक्षा या सगळ्यांच्या जोरावर हे साध्य झालं नव्हे. या यानामध्ये येण्याकरता, या अंतराळात येण्याकरता सुद्धा अनेक प्रकारच्या टेस्ट असतील, परीक्षा असतील, चाचण्या असतील, ट्रेनिंग्ज असतील. हे सगळं तिने पूर्ण करावं. अगदी फुलांच्या पायघड्या अंतराव्यात आणि आता चला आकाशात, अवकाशात, असं कुठेही काही घडलेलं नाहीये श्रोते हो. त्यामुळे महापुरुष आणि या रणरागिणी शोभाव्यात अशा वीरांगना यांचा इतिहास जेव्हा आपण वाचतो ना, त्या प्रत्येक नावापाठीमागे प्रचंड कष्टांचा एक इतिहास आपल्याला वाचावा लागेल आणि तो विसरून आम्हाला चालणार नाही. सहज साध्य आम्हाला काहीच होत नाही हे मान्य करावं लागेल. या मंडळींनी जेव्हा अवकाशात उड्डाण केलं ना, तेव्हा हे यान पृथ्वीभोवती घिरट्या घालत असताना गुरुत्वाकर्षण तिथे नाही. त्यांनी आपल्याबरोबर अनेक प्रकारची साधनं नेली होती. संगणक होते, लाकडी पेट्या होत्या. मला सांगायला आपल्याला आवडेल, चरित्रामध्ये वर्णन आहे. कल्पना चावलाच्या या चरित्राचा अभ्यास करणाऱ्या लेखिका माधुरी शानबाग, मी मुद्दाम त्यांच्या नावाचा उल्लेख करून पुढे जाईन, की त्यांच्या चरित्रामध्ये इतकं सुंदर वर्णन करतात की या मंडळींनी आपल्या या कोलंबिया यानामध्ये अनेक प्रकारची साधनं नेली होती. काही लाकडी पेट्या होत्या, त्याच्यामध्ये एखादा जिवंत कोळी कीटक न्यावा, कोळी न्यावा, काही जीवाणू विषाणू न्यावेत, काही रेशमाचे किडे न्यावेत, काही माशांची पिल्लं न्यावीत. का? कारण तिथे जाऊन या सगळ्यांवर प्रयोग करायचे होते. आणि या प्रयोगांती कल्पनानी आणि तिच्या त्या सहकाऱ्यांनी हे सिद्ध केलं की अरे, अवकाशात सुद्धा जीवन आहे. जीवन फुलतं, कुठेही फुलतं. कारण पाहिलं की एखादी कळी उमलत होती, कळीचं फूल होत होतं, रेशमाचा किडा त्याचा कोश फोडून बाहेर येत होता, माशांची पिल्लं अंडी घालत होती, असं सुंदर एखादा कोळी जाळं विणत होता. अशी जीवन फुलण्याची दशा सुद्धा तिने पाहिली. आणि परमेश्वराच्या अचिंत्य लीलेचं सुद्धा काय गुणवर्णन करावं, काय अनुभव घ्यावा, या कल्पनेचा सगळ्या जगाला अभिमान वाटावा असं कर्तृत्व शोधते हो. कवी म्हणतात, कल्पना वीरही बाला जाऊन भिडली गगनाला, कल्पना वीरही बाला जाऊन भिडली गगनाला, मोजित ग्रह नक्षत्राला चमकते तारे प्रिय तिजला, मोजित ग्रह नक्षत्राला. हे स्वप्न नव्हे तर सत्य, हे आज कळे आम्हाला, हे स्वप्न नव्हे तर सत्य, हे आज कळे आम्हाला. नक्षत्रांचे हे देणे, नक्षत्रांचे हे देणे, भारत भूचे हे लेणे, अजरामर तिचे जिणे, आदर्श हाची आम्हाला, अभिमान तिचा देशाला, आदर्श हाची आम्हाला, अभिमान तिचा देशाला, अभिमान तिचा देशाला. भारताच्या इतिहासामध्ये मग कुठलंही क्षेत्र असू दे श्रोते हो, शैक्षणिक असू दे, वैज्ञानिक असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये अनेक महिलांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा असा पक्का उमटवलाय. अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील. त्यातलं हे अगदी प्रथम ओळीमध्ये घ्यावं असं हे नाव आहे आमच्या या चरित्र नायिकेचं. आता या कोलंबिया यानानी आपल्यावर सोपवलेली सगळी जबाबदारी उत्तम प्रकारे पार पाडली आणि आता तयारी सुरू झाली परतण्याची. आपल्या सगळ्यांना श्रोते हो ज्ञात आहे, आपण अलीकडेच घडलेली भारताने जगाच्या इतिहासामध्ये सुवर्णाक्षरांनी नोंद करून ठेवावी अशी चांद्रयान मोहीम, पहिला प्रयत्न अयशस्वी झाला हेही आपण जाणता. आणि त्यानंतर यशस्वी चांद्रयान मोहीम अनुभवली आपण सगळ्यांनी सुद्धा. आणि जो काही भारतवासियांचा जल्लोष होता, विश्वगुरु पदाला पोहोचलेला आपला भारत होता, त्या भारताचं नेतृत्व या सगळ्याच मंडळींचं आपण किती कौतुक केलं याची देही, याची डोळा आपण सगळे साक्षीदार आहात. मला सांगायचं एवढंच या निमित्ताने की या अनेक अपयशांच्या पायऱ्या चढत चढत खरं तर एक अशी यशाची पायरी भारताने पाहिली आणि आज विश्वगुरु या पदाला आमचा भारत देश विराजमान आहे. चंद्र सूर्याला आम्ही गवसणी घातली हे नाकारता येणार नाही. उड्डाणाच्या वेळी जी उत्साहाची भूमिका होती, आता उतरण्याच्या वेळी थोडी धडधड वाढली होती बरं सगळ्यांच्याच अंतःकरणात भारतवासियांच्या.
कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे, विमान असू दे, हेलिकॉप्टर असू दे, एखादं ग्लायडर असू दे, एखादं अवकाशयान असू दे, ज्याप्रमाणे उड्डाणाची प्रक्रिया महत्त्वाची आहे त्याहीपेक्षा जास्त ते यान जमिनीच्या दिशेने ज्यावेळी उतरतं, लँडिंग होतं, त्यावेळी जास्त महत्त्वाची काळजी घ्यावी लागते. नव्हे ते धोकादायक सुद्धा असू शकतं. आणि असंच घडलं श्रोते हो. आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे, एखादा उत्तम जलतरणपटू पाण्यामध्ये ज्यावेळी सूर मारतो त्यावेळी दोन्ही हातांचे पंजे असे जुळवतो. पाण्याचा मारा अंगाला बसू नये म्हणून पाणी फाडत फाडत तो वेगाने सूर मारतो ना. त्याच पद्धतीनं एखादा अवकाशयान सुद्धा जमिनीच्या दिशेने झेपावत असताना, लँडिंग करत असताना, उतरत असताना अवकाशाचं आवरण भेदन करून एका विशिष्ट कोनामध्ये त्याला यावं लागतं. खरं तर हा विज्ञानाचा खूप मोठा विषय आहे. एका अर्ध्या तासाच्या कीर्तनामध्ये मला सांगणं माझ्या कुवतीनुसार आणि अल्पमतीनुसार ते शक्य नाहीये. श्रोते हो, मी तरुणींना नक्की आवाहन करेन की आपण हे चरित्र नक्की वाचूया. कारण घेवोनी उत्कंठेने वाचावा गत इतिहास, भिजवावी त्याची पाने, सोडावा दीर्घोच्छ्वास. मरणात खरोखर जग जगते ही कवींची धारणा निश्चित. त्या मृत्यूमुळे, त्या अपयशामुळे अनेकांना प्रेरणा मिळाली, अनेक तरुणींना या क्षेत्रामध्ये येण्याची प्रेरणा मिळाली, हे आम्हाला नाकारता येणार नाही. दुर्दैव असं झालं की नियोजित वेळेआधी कोलंबिया यानाचा आणि नियंत्रण कक्षाचा संपर्क तुटला. अवकाशातून ते यान ज्यावेळी खाली झेपावत होतं, खाली उतरत होतं, त्यावेळी पृथ्वीपासून अगदी 60 किलोमीटर फक्त एवढ्याच अंतरावर ते यान असताना नियंत्रण कक्षाशी यानाचा संपर्क तुटला आणि हळहळ व्यक्त करावी लागली. बराच वेळ वाट पाहून काहीच संपर्क जुळेना. टेक्सास आणि त्या आजूबाजूच्या शहरातल्या काही लोकांनी डोळ्यांनी काही अग्निकण विखुरताना पाहिले, एक जळती रेषा जाताना पाहिली आकाशातून आणि स्फोट सुद्धा होताना पाहिला. श्रोते हो, नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटल्यामुळे नियंत्रण कक्षामध्ये असलेल्या वरिष्ठ तज्ञ विभागाच्या अधिकाऱ्याला दुर्दैवाने हे घोषित करावं लागलं की कोलंबिया यान जळून भस्म झालं, जळून राख झालं. तोच तो दिवस 1 फेब्रुवारीचा 2003 साल शनिवारचा दिवस. आपण सगळ्यांनी ती जळती रेषा टीव्हीवर पाहिली होती. श्रोते हो, त्यात माझी ही चरित्र नायिका जीवाची बाजी लावून प्रयत्नांची पराकाष्ठा आणि शिकस्त करून गगनाला गवसणी घातली. खरी आपलं स्वप्न साकार केलं. खरं तर अजून खूप आकाश विंधायचं होतं, खूप पाहायचं होतं, खूप प्रयोग करायचे होते, खूप अलौकिक प्रतिभा जगाला दाखवायची होती आणि एवढंच नाही, पुन्हा मायभूमीत परत यायचं होतं. पण दुर्दैव त्यात कल्पना भस्म झाली, त्यात कल्पना भस्म झाली. अजिंक्य जीवन आहे भाणी, आहे भाणी, त्यात कल्पना भस्म झाली. मरण नव्हे हे संजीवन. श्रोते हो, मृत्यू जीवाचा अंत ही दुर्दैवी गोष्ट आहे. पण हा मृत्यू दुर्दम्य आशावादाचा होता हो. कल्पनेच्या मृत्यूनंतर ती जास्त जगाला जवळची वाटू लागली, परिचित वाटू लागली. म्हणून म्हटलं, मरणात खरोखर जग जगते या कवितेच्या ओळी खोट्या नाहीयेत. कारण मरण नव्हे हे संजीवन, जाता जाता गेली चमकून, जाता जाता गेली चमकून. ध्येयासाठी अवघे जीवन, ध्येयासाठी अवघे जीवन. जगावघे मग करी पारायण, जगावघे मग करी पारायण, जग अवघे मग करी पारायण.
म्हटलं तसं देहाची राख झाली असेल, पण विचारांची आणि आदर्शाची राख कधीच होऊ शकत नाही. तो अग्नी अजून जन्माला यायचा आहे. खरं तर आज आम्ही कल्पनाचा आदर्श आमच्या देशातल्या तरुणी घेतात का, हा प्रश्न मला आपल्यासमोर उपस्थित करावासा वाटतो. कारण कुठल्याही शाळा कॉलेजमध्ये आज आपण जा, एखादा रेशो आपण घ्या, विचारा तिथल्या तरुणींना काय तुमची स्वप्न आहेत, काय तुमच्या आशा आकांक्षा आहेत. आज स्त्री स्वातंत्र्य आणि स्त्री स्वैराचार हे सगळं आपण एक करून टाकलं, पण स्वातंत्र्याला सुद्धा स्वतःची अशी एक चौकट असते हे आमच्या तरुण मंडळी विसरून गेल्या. परिणामी आदर्शांची पद्धतच बदलली, आयडॉल बदलले. एखाद्या तरुण मुलीला आम्ही जर शाळा कॉलेजातल्या विचारलं ना, तुला मोठं होऊन काय करायचंय, तर ती हमखास सांगेल, मला एखादं मॉडेल व्हायचंय, मला हिरोईन व्हायचंय. सिने क्षेत्रात, अर्थात कुठलंही क्षेत्र हलकं नाही, हा माझ्या बोलण्याचा अर्थ चुकीचा मुळीच घेऊ नका, पण असा आदर्श आमच्या समोर असावा, असं जीवन आमच्या समोर असावं. पण दुर्दैवाने आजच्या पिढीसमोर झगमगाट सहज सोपं कसं साध्य होईल याकडे आमची तरुण पिढी पाहते. कारण कल्पनाचा आदर्श घेण्यासाठी तो प्रवास मुळात खाचखळग्यांचा होता, काट्याकुट्यांचा होता, तो सहज नव्हता, सहज साध्य नव्हता. त्यामुळे आज आम्ही भगवंताच्या देवळात जातो, मंदिरांच्या समोर रांगा लावतो, मोठमोठ्या संकष्टी असेल, एकादशी असेल, आम्ही व्रतवैकल्य करतो. त्यामध्ये तरुण पिढीही मागे नाहीये. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात या न्यायानी. पण मग व्रतवैकल्य करू नाहीत असं नाही, कुळधर्म कुळाचार निश्चित करावे. पण जशी रांग आम्ही देवळात लावतो ना, तशीच रांग आम्ही ग्रंथालयात सुद्धा लावली पाहिजे, अभ्यासिकेत सुद्धा लावली पाहिजे, एखाद्या प्रयोगशाळेत सुद्धा आमची मंडळी गेली पाहिजेत. गावागावांमध्ये, खेड्यापाड्यांमध्ये, वस्त्या वस्त्यांमध्ये आपण बघा काय अभ्यासिकेची अवस्था आहे, दुरावस्था आहे. वाईट वाटतं, कारण प्रत्येक तरुण आज हातामध्ये मोबाईल घेऊन उभा आहे. आज हातामध्ये मोबाईल आहे, सोशल मीडिया आहे, सगळं जग कवेत घेण्याची क्षमता आहे त्याच्याकडे. पण दुर्दैवानी वाचन संस्कृती आणि अभ्यास करण्याची वृत्ती मात्र हळूहळू हरवत चालली आहे. कल्पनाचं चरित्र, एका वैज्ञानिकेचं चरित्र आम्हाला खूप काही शिकवून जातं. श्रोते हो, लाखोंना यातून प्रेरणा मिळते. खरं तर वीराला रणांगणावर मृत्यू यावा असं म्हणतात की नाही. भगवान गोपालकृष्णांनी अर्जुनाला हेच सांगितलं होतं, हतो वा प्राप्स्यसि स्वर्गम जित्वा वा भोक्षसे महिम तस्मात् हे कौंतेय युद्धाय कृतनिश्चय उत्तिष्ठ, उठ, सिद्ध हो, तुझं धनुष्य उचल आणि लढाई कर, युद्ध कर, थांबू नकोस. धारातीर्थी पतन पावलास तर स्वर्गात पोहोचशील आणि जिंकलास तर राज्य तुझं असेल. हा संदेश आम्हाला कल्पनाचं हे चरित्र देतं. या चरित्र नायिकेला आपल्या सगळ्यांच्या साक्षीने प्रणाम करूया आणि नामदेवांच्या अभंगाला पुन्हा एकदा स्पर्श करून खरंच काय असतो ध्येयवाद, काय असतं झपाटलेपण, काय असते दुर्दम्य महत्वाकांक्षा, या महत्वाकांक्षेला नमस्कार करूया. नामदेव महाराज हाच आशय आपल्या पूर्वरंगाच्या मूळ पद्यामध्ये सांगतात. देहा जावो अथवा राहो, देहा जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, पांडुरंगी दृढ भावो, देहा जावो अथवा राहो, देहा जावो अथवा राहो, देहा जावो अथवा राहो. जय जय रघुवीर समर्थ. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं, आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे
अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना करतो.